लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधींनी टिळक फंड जाहीर केला आणि टिळक फंड जाहीर करताना हे सांगितलं की मला 3 महिन्याच्या आत या देशातल्या लोकांनी 1 कोटी रुपये दिले पाहिजे. पहा आपण किती दरिद्री होतो. गांधीला 1 कोटी रुपये जमवायला 3 महिने लागायचे तेव्हा. आता तर एकेका ठेक्यामध्ये 2-2 हजार कोटी रुपये खातात. बिचारे आपण श्रीमंत झालो आहोत हे आपण लक्षात घ्या. ते म्हणत 3 महिने झाले. सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते हिंडले, दिल्ली मुंबई सगळीकडे सगळे नेते, आणि शेवटल्या दिवशी गल्ला मोजायला जमले तर ते 1 कोटी 3 लाख कमी पडले. 3 लाख कमी पडले. तेव्हा विठ्ठलभाई पटेल म्हणजे बॅरिस्टरांचे मोठे भाऊ वल्लभभाईंचे, ते गांधींना म्हणाले, बापू फंड पूर्ण झाल्याचं जाहीर करा, 3 लाख आपण केव्हाही आणू. गांधीजी म्हणाले, हट्टी होते, नाही म्हणले, असं नाही करायचं. आपल्यावर या देशाचा पूर्ण विश्वास अजून नाही, 3% तरी नाही. तेव्हा म्हणाले, आता रात्रीचे 9 वाजले, 3 तास आहेत, 3 तासात पैसे आले तर ठीक आहे, न आले तर आत्तापर्यंत ज्यांनी आपल्याला पैसे दिले त्यांचे पैसे परत करायला उद्या सकाळपासून आपण सुरुवात करू. अरे हे कोणत्या राजकीय पक्षाने केलं आत्तापर्यंत? तो म्हातारा म्हणाला, गांधी असा होता ज्याच्या शब्दाच्या मागे त्याचं आयुष्य तारण म्हणून उभं राहते, त्याच्या शब्दाला मंत्राची शक्ती येते. तेव्हा गांधींचा शब्द लोकांनी मंत्रासारखा घेतला. त्याच्या मागे सगळ्या जातीचे लोक गेले, धर्माचे लोक गेले. हे कधीतरी सांगितलं पाहिजे आणि सांगत नाहीत. गांधींच्या मागे जाणारा मुसलमानांचा वर्गही मोठा होता. सगळे पठाण गेले ना, खुदाई खिदमतगार म्हणून. या देशातला दलितही गांधींच्याच मागे गेला. बाबासाहेब मोठे होते, फार थोर होते, तुमचं माझं आयुष्य त्यांनी प्रशस्तच केलं, पण आंबेडकरांच्या मागे जाणारा वर्ग कोणता होता? तेव्हा जाणारा वर्ग त्यांच्या जातीचा होता, पूर्वाश्रमीच्या महारांचा होता. आणि एक सत्य लक्षात घ्या, आपल्या जातीचं महाराणी मराठे महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत. महाराणी मराठे महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत. आपले मराठा पुढारी फार दंड बैठका मारतात, पण अखिल भारतीय होत नाहीत बिचारे. त्याचं कारण हे आहे. मग बाकीचा दलित कोणाच्या मागे गेला? तो गांधींच्या मागे गेला. म्हणून मुसलमानही गेले, दलितही गेले, हिंदूंचा वर्ग तर त्यांच्यासोबतच होता. असा सगळ्यांचा नेता होता. तो स्त्रियांचाही नेता होता, तो दलितांचाही नेता होता, तो मजुरांचाही नेता होता. आणि त्याचे अनुयायी काय होते? मी मगाशी म्हणालो, नेता मोठा व्हायला त्याचे अनुयायी मोठे असावे लागतात. नेहरू नुसते पंतप्रधान नव्हते, ते इतिहासकार होते. अतिशय अप्रतिम इंग्रजी लिहायचे. जगातले पहिले 10 चांगले इंग्रजी लेखक निवडले तर त्यात नेहरू येतात. नेहरूंचं एक आणखी वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे, नेहरू अतिशय देखणे होते. नेहरू अतिशय देखणे होते. माझा एक मूर्ख मित्र मला म्हणाला, प्राध्यापक असलेला, असतात प्राध्यापकही असतात, मी सुद्धा होतो ना प्राध्यापक. तो म्हणाला,
काय रे हा तुझा नेहरू? ती माउंटबॅटनची बायको म्हणे त्याच्यावर प्रेम करत होती. ते म्हटलं माउंटबॅटनचीच बायको नाही, चांकाई शेखची बायकोही प्रेम करत होती. रवींद्रनाथ टागोरांची एक सूनही प्रेम करत होती. मरिलिन मनरो असं म्हणाली की जगातले पहिले 5 सुंदर पुरुष निवडायचे असतील तर त्यात मी नेहरूंना निवडेन. आता याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट काय पाहिजे? एवढा देखणा, एवढा उमदा, एवढा बुद्धिमान नेता जर असेल तर त्याच्यावर या देशातल्या बायकाच काय, अरे हा देशच प्रेम करेल ना. नेहरू या देशाच्या तरुणांचे नेते होते आणि गांधी नेहरूंचे नेते होते. या देशातला पहिला शेतकऱ्यांचा सत्याग्रह वल्लभभाईंनी केला, गुजरातमध्ये केला. प्रचंड मोठा सत्याग्रह केला. इतका मोठा सत्याग्रह केला की सरकारने जेव्हा जमिनीचे लिलाव जाहीर केले तेव्हा ते लिलावात बोली बोलायला एकही माणूस आला नाही देशातून. वल्लभभाई या देशातल्या शेतकऱ्यांचे आणि बहुजन समाजाचे नेते होते आणि गांधी वल्लभभाईंचे नेते होते. मौलाना आझाद, आता हे मौलाना हा की नाही काय स्वतंत्र व्याख्यानाचा विषय. मौलाना हा काय माणूस होता? तुम्ही आम्ही त्याचे फोटो पाहतो असे मवाळ. मौलाना मवाळ नव्हता. सर्वात दीर्घकाळपर्यंत काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेला माणूस होता तो. मौलानांचा जन्म मदिनेत मक्केत झाला. वयाच्या 18व्या वर्षी मौलानांनी कुराणावर भाष्य लिहिलं. वयाच्या 18व्या वर्षी कुराणावर भाष्य लिहिलं म्हणजे तो मुसलमानांमधला ज्ञानेश्वर होता. हा मौलाना या देशातल्या राष्ट्रवादी मुसलमानांचा नेता होता आणि गांधी त्याचे नेते होते. राजाजी साऱ्या दक्षिण भारताचे नेते होते, गांधींचे व्याही होते, पण गांधी त्यांचे नेते होते. हे सगळे नेते, हे सगळे अनुयायी आणि यांच्या सोबतीनं गांधीने केलेला लढा मी मगाशी म्हणालो, मुलांना शाळा सोडा म्हणाला तो, लोकांना नोकऱ्या सोडा म्हणाला. एक दिवस तो म्हणाला की आता मरा किंवा मारा. तेव्हा लोक मरायलाही तयार झाले. अरे एखाद्या माणसाच्या शब्दाखातर लोक मरायला तयार होतात, ही गोष्ट इतिहासात नाही आहे कुठे, इतिहासात नाही. ही इतिहासात नाही, शोधून पहा. राजासाठी मरतील, सत्तेसाठी मरतील, धर्मासाठी मरतील, पण एखाद्या माणसाच्या शब्दासाठी मरतील असं नाही. असा हा गांधी, हा त्याच्या विधायक स्वरूपात समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग त्याच्यावर बसलेल्या माशा उडतात आणि माशा उडल्याशिवाय गुळापर्यंत पोहोचता येत नाही. हा गांधी समजून घ्यायचा. हा असा गांधी जगात कुठेही नाही. तो तुमच्या माझ्या देशात जन्माला आला, तर तुमच्या आमच्या मागल्या पिढ्यांचा गुरु झाला. त्याच्या मागे हा देश गेला, त्याच्या मागे जाऊन हा देश मोठाही झाला, हा देश मोठाही झाला. अशा या गांधीला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी नम्र अभिवादन करतो.
आपण सर्वजण अंतर्मुख होऊन विचार करायला लागावे अशा प्रकारचं भारावून टाकणारं सत्र द्वादशवार सरांनी घेतलेलं आहे. आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर लेखी स्वरूपामध्ये आपण लिहून पाठवू शकता आणि तोंडी बोलू शकता. माईक पण आपल्यापर्यंत पोहोचेल. कागद रवी जाधव आणि कार्यकर्ते पोहोचवतील आणि माईक सुदर्शन आणि सचिन. हा, इथे एक प्रश्न आहे. माझं नाव दत्ता केंद्रे. प्रश्न तुम्ही जो मगाशी नागपूरला कस्तुरबा आश्रमाच्या त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही गेला आणि त्या ॲव्हरेज एजचा होता तोच आहे. आज बऱ्यापैकी म्हणजे कुमार सत्ताशी सरांनाही मी आल्या हेच म्हटलं होतं की आज जिथे कुठे लढवय्य व्हायचंय किंवा जिथे कुठे सामान्यांचे प्रश्न मांडायचे तिथं ॲव्हरेज एज हा प्रॉब्लेम. जो मतदानाचा हक्क 18व्या वर्षी आलाय आणि आपण सगळे तिथं 50 आणि 60च्या वर्षाच्या वरचेच लोक दिसतो आणि ॲव्हरेज एज यावर नक्की कशा पद्धतीनं काम करायचं. सगळ्या चळवळींचं असं झालंय आपल्या. तुम्ही दलितांच्या चळवळी बघा, 50च्या पुढचे. याचं कारण असं आहे की आपण आपल्या तरुणाईला लढवय्येपणाचा संस्कार दिलाच नाही. नंबर पोरींवर जसे लहानपणापासून खाली मान घालून जगण्याचे संस्कार केले जातात तसे आपण पोरांवरही केले. आपले अन्याय सहन करतात ना ते शाळेत, घरात. कोणता तरी नवा पोरगा घरातल्या मोठ्या माणसाला प्रश्न विचारतो का? अजून नाही. मानसिकता आहे या देशामध्ये. हे जे सध्या चाललं आहे आता, या देशाचं नाव बदलायचं चाललं आहे. बदला. आमचे नागपूरचे जे थोर लोक ते म्हणायचे घटना पाहिजे कशाला, मनुस्मृती आहे. आणि तिरंगा कशाला पाहिजे, भगवा आहे. आता कोणत्या तरी पत्रकाराची, पक्षाच्या नेत्याची, पुढाऱ्याची, तरुणाची ही हिंमत झाली का त्यांना हे विचारायची की यार तुम्ही हे काय बोलता? नाही झाली. इंग्रजांनी आपल्यावर इतकी वर्ष राज्य का केलं त्याचं उत्तर यात आहे. यात उत्तर. हा, ऑन करा माईक. हा, ऑन आहे. माझं नाव गोविंद आहे. गांधींवरती जे टीका झाल्या त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करण्यात आले. तर माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेसचे जे गांधींचे जे सगळे अनुयायी होते त्यांनी गांधींनंतर ते सगळ्या त्यांच्यावरती जे आरोप झाले ते कसे चुकीचे हे सांगण्यामध्ये का कमी पडले ते, किंवा काय झालं असं की का लोकांच्या दहशतीला कुठं त्यांना असं वाटू लागलं की? त्याची दोन कारणं आहेत. गांधींचे जे राजकीय अनुयायी होते ते राजकारणात गेले, ते सत्तेत गेले. नेहरू, पटेल वगैरे सत्तेत गेले. उरलेले जे होते ते विनोबांकडे गेले. ते बोलणारेच नव्हते. ते विनोबा आणीबाणीच्या विरुद्ध काही बोलले नाही, ते बोलणार नव्हते. मग राहिले कोण? मग राहिलेल्या तरुणांना गांधी आम्ही समजूनच सांगितलं. गांधीचा लढाऊपणा आम्ही समजूनच सांगितलं नाही. हेच सांगितलं शाळांमधून, टकली चालवा, चरखा चालवा, सूत काता. अरे हा काय गांधी आहे का? हा गांधी नाही आहे. गांधी हा विचार नाही आहे. गांधी हा विचारासोबत आचार आहे. आणि तो 13 वर्ष तुरुंगात होता ना. नेहरू 11 वर्ष तुरुंगात होते. मौलाना 10 वर्ष तुरुंगात होते. वल्लभभाई 12 वर्ष तुरुंगात होते. लढले ना. कोणाची तयारी आहे? कोणाची तयारी?
आम्ही थोडंसं विषयांतर होईल पण कुमारबाई सांगून टाकतो एक गोष्ट. आम्ही आणीबाणीमध्ये तुरुंगात होतो. कुमारही होता, मी होतो. महाराष्ट्रामधल्या दुर्गाबाई सोडल्या तर एकाही लेखकानं आणीबाणीच्या विरोधात आवाज नाही उठवला. एकाही लेखकाने नाही. कुसुमाग्रज नाही, पु ल देशपांडे नाही, भावे तर ठीक आहे सोडून द्या, बाकीच्या कोणीच नाही. पु ल देशपांडे आणीबाणी उठल्यानंतर व्याख्यानं देत निघाले. त्या आनंदवनात मी मुलाखत घेतली त्यांची. म्हटलं अहो तुम्ही आता जे बोलता ते तेव्हा का बोलले नाही? प्रामाणिक होता माणूस. तेव्हा तो म्हणाला आम्ही भ्यालो होतो, आम्ही भ्यालो होतो. तर पु ल देशपांडेसारखा माणूस जर भितो तर बाकीच्यांवर दयाच केली पाहिजे ना. गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नात्याबद्दल आपण काही मांडणी करावी असा एक प्रश्न आहे. गांधींहून वल्लभभाई 6 वर्षांनी लहान होते. वल्लभभाईंहून नेहरू 14 वर्षांनी लहान होते. नेहरूंहून सुभाष 9 वर्षांनी लहान होता. पण तरीही गांधींनी सुभाषला नेहरूंच्या बरोबरीने काँग्रेसचा सेक्रेटरी नेमला. पण मतभेदाला कुठे सुरुवात झाली? मतभेदाला सुरुवात झाली ती नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी लाहोरच्या व्यासपीठावरून समाजवादाची घोषणा केली. तेव्हा सुभाषबाबू नेहरूंना म्हणाले की तुम्ही या विचाराचा नवा पक्ष काढा, मी तुमच्यासोबत येतो. हे सगळं लुईच्या पुस्तकात आहे. नेहरू म्हणाले सगळ्यांना सोडलं तरी चालेल पण जर गांधीला सोडलं तर आपण साऱ्यांपासून तुटून जाऊ. हा पहिला मतभेद. तेव्हा सुभाषबाबूंनी काँग्रेसचा राजीनामा दिला, एक नवा पक्ष स्थापन केला. एक 8-10 दिवस जगला तो, पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाला. पुढे दुसरं महायुद्ध आलं तेव्हा काँग्रेसने इंग्रजांची बाजू घेतली नाही पण इंग्रजांना सहकार्य करायचं नाही असा निर्णय घेतला. पण सुभाषबाबू हिटलरच्या बाजूने गेले. हिटलरच्या बाजूने जाणं हे कुठल्याही गांधीवाद्याला मंजूर नव्हतं. म्हणून नेहरू म्हणाले मी तलवार घेऊन उभा राहीन म्हणून त्याच्याविरुद्ध. पुढे सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्षच काढला. त्याचं आयुष्य काय झालं हे आपल्याला माहिती आहे. सुभाषबाबूंचा कोणी अनुयायी नाही. हां, पण अनुयायी नसले तरी फोटो लावणारी गोष्ट आहे. आपली ती पण एक मजेशीर मानसिकता आहे. आपण अनुयायी नसतो, आपण विचार काय घेत नाही, फोटो लाव बरं वाटतं. तसं आहे सुभाषबाबूंचा. कोणता सुभाषबाबू डाव्या विचारांचे होते. गांधींना डावा विचार मान्य नव्हता. गांधी म्हणायचे मार्क्स आणि माझ्यामधला फरक हा आहे की मार्क्स हा समाजापाशी सुरू होतो आणि व्यक्तीपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो पण तो व्यक्तीपर्यंत पोहोचतच नाही. मी व्यक्तीपाशी सुरू होतो आणि व्यक्तीच्या जवळच राहत असतो. हा फरक सांगितला गांधींनी. सुभाषबाबू त्या विचाराचे होते, भगतसिंग त्या विचाराचे होते. हे सुद्धा फरक लक्षात घेतले पाहिजे आपण. काय अडचण आहे आपली? आपण नेता पाहतो, अनुयायी पाहतच नाहीत कधी. अरे सुभाषबाबू नेहरूंना तरी गांधींचा सगळा विचार कुठे मान्य होता? नेहरू समाजवादी होते, गांधींचा समाजवादाला विरोध होता. वल्लभभाई अवजड उद्योगांचे पाठीराखे होते, गांधींना लघु उद्योग पाहिजे होता.
पण इतके सारे विरोधक असताना, इतके विरोध असताना सुद्धा हे जर सगळे गांधींचं म्हणणं ऐकतच असतील तर मग गांधींचं मोठेपण समजून घ्यायचं पाहिजे. मग गांधींचं मोठेपण समजून घ्यायचं पाहिजे. अजिंक्य शिर्के यांचा प्रश्न आहे, महात्मा गांधींची अहिंसा एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा अशा स्वरूपाची होती का? गांधींच्या अहिंसेचं स्वरूप नेमकं काय होतं? गांधींची अहिंसा ही तोपर्यंत आहे जोपर्यंत त्या अहिंसेचा परिणाम पुढल्या माणसावर होतो आणि तो हिंसेचा त्याग करतो. हे झालं आहे या देशामध्ये. पठाणांवर जेव्हा इंग्रजांनी गोळीबार केला त्या पठाणांनी बंदुका टाकून दिल्या, तेव्हा सैन्यच मागे आलं इंग्रजांचं की निशस्त्र माणसांवर आम्ही हल्ला नाही करणार. हे होते. पण गांधींची अहिंसा म्हणजे नुसती अहिंसा नव्हती, त्यात एक पॉझिटिव्ह मुद्दा होता. ते एकदा असं म्हणाले की एखाद्या स्त्रीवर कुणी बलात्कार करत असेल तर त्याचा खून करण्याचा तुम्हाला अधिकार करा, त्या हिंसेला मी मान्यता देईन. हैदराबादच्या मुक्तीसंग्रामाला त्यांनी मान्यता दिली ना. हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा सशस्त्र होता, कारण रजाकार सशस्त्र होऊन हिंदू स्त्रियांवर बलात्कार करत होते. गांधींनी स्वामी रामानंद तीर्थांना सांगितलं की तुम्ही सशस्त्र लढा करा, माझी हरकत नाही. तो गांधी हा तसा अहिंसेच्या बाबतीत सुद्धा आग्रही असला तरी दुराग्रही नव्हता. एकदा एक प्रसंग आहे, एकदा खान अब्दुल गफार खान सेवाग्रामला आले तेव्हा ते गांधींना म्हणाले की बापू, तुमच्या म्हणण्याखातर मी तर मांसाहार सोडलं, पण माझा 8 वर्षाचा नातू माझ्यासोबत आला आहे, त्याला नाही सोडता येत. तेव्हा गांधी म्हणाले की ठीक आहे, मन मोडणं हा सुद्धा हिंसाचार आहे, तर तुझ्या नातवासाठी तू ते कर. तर पहिल्यांदा सेवाग्राममध्ये मांसाहार शिजला ना. हे बा, हे जे नेते असतात की नाही, जिथं आग्रह धरायचा तिथं आग्रह धरतात, पण ज्या ठिकाणी सभ्यपणा, सौम्यपणा आणि माणुसकी जपायची असते तिथं ती माणुसकी जपत असते. आधी एक प्रश्न घेऊया तिथला. तोंडी प्रश्न हा आहे आणि त्यानंतर तुमचा. सर नमस्कार, मी वैभव मानवत, गरवारे कॉलेजचा विद्यार्थी आहे. सर, आम्ही ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये चर्चा करत असतो तर अनेक वेळा असं म्हणतात, माझे मित्र असे काही आहेत जे असं म्हणतात की ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस गांधीजींनी पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिले. आणि त्यालाच लागून दुसरा प्रश्न असा आहे की काही मुस्लिम जे आहेत, काही ज्यांची इच्छा होती जे जिन्नांसोबत गेले आणि ज्यांना भारतामध्ये राहायचं होतं ते भारतात राहिले, तर त्यांचं असं म्हणणं असतं की त्या मुस्लिमांनी सुद्धा, गांधींनी त्या मुस्लिम लोकांना सुद्धा तिकडे पाठवायला पाहिजे. त्याचा आंबेडकरही म्हणाले. याच्यावर तुम्हाला काय? त्याचा आंबेडकरही म्हणाले लोकसंख्येची अदलाबदल करा. पण जगात जेव्हा जेव्हा देशांच्या फाळण्या झाल्या तेव्हा कुठेही लोकसंख्येची अदलाबदल झाली नाही, कारण लोकसंख्येची अदलाबदल ही फार भयानक गोष्ट असते. 10 लाख लोक मेले, 1 कोटी 10 लाख लोक मेले आपल्या फाळणीत, तेव्हा लोकसंख्येची अदलाबदल होत नाही. आता 55 कोटी हे 55 कोटी प्रकरण जे आहे, अरे हे इतकं साधं प्रकरण आहे, पण ते इतकं उगाळलं जाते. 55 कोटीचे बळी नावाचं एका मराठी माणसानं पुस्तकही लिहिलं शहाणं. अरे 55 कोटी होते काय? तेव्हा देशाची फाळणी झाली, त्या भूमीची फाळणी झाली, सैन्याची फाळणी झाली, सरकारची फाळणी झाली. ज्या प्रशासकांना तिकडे जायचं होतं ते तिकडे गेले, इकडे देशाच्या गंगाजळीची फाळणी झाली. 375 कोटी रुपये देशाच्या गंगाजळीत होते, त्यातले 300 कोटी भारताच्या वाट्याला आले, 75 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेले. त्यातले 20 कोटी रुपये घेऊन जिना अगोदरच पाकिस्तानात निघून गेले त्यांचा राज्याभिषेक करायला, ते उरलेले 55 कोटी रुपये राहिले होते. आणि ते 55 कोटी रुपये द्यायला नेहरू आणि वल्लभभाई तयार होत नव्हते आणि काश्मीरात युद्ध सुरू होतं. आपल्या मृत्यूच्या 3 दिवस अगोदर, ऐकून घ्या, आपल्या मृत्यूच्या 3 दिवस अगोदर अतिशय आजारी असताना
गांधी प्यारेलालजींना म्हणाले मला गरम पाण्याच्या टबमध्ये ठेवा. त्यांना गरम पाण्याच्या टबमध्ये अर्धा तास ठेवलं, त्यांना बरं वाटलं. तेव्हा ते म्हणाले मला बाहेर काढ. तेव्हा त्यांना बाहेर काढताना तेव्हा गांधी म्हणाले की आजच्या आज सकाळी पटेल आणि नेहरूंना पत्र लिहा की पाकिस्तानचे 50 कोटी परत करा. जो देश नव्यानं स्वतंत्र होतो त्याच्या शब्दावर जगाचा विश्वास असला पाहिजे, अन्यथा जग आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी नेहरू आणि पटेलांनी जिनांनी पैसे वाटवले. अशी ती 55 कोटींची गोष्ट आहे जी रंगवून सांगतात की त्याच्यामुळं गांधींचा खून वगैरे झाला. असं बिजं काही झालं नाही. गांधींचा खून होण्याआधीच ते प्रकरण होऊन गेलं. या ठिकाणी मी डॉक्टर संजय आव्हाळे, इंटरनॅशनल लेवलला आम्ही चाइल्ड्स राईट टू प्ले ह्यावरती काम करतोय. 200 देशामध्ये आमचं प्रयोजन नियोजन व्यवस्थापन आहे. तर या ठिकाणी दाढी असणारे सर्व दिसतात किंवा भगिनी आहेत, तर लहान मुलं दिसत नाही. तर आम्ही काय केलं की गांधीजींना पाहिलेले आणि गांधीजींना पाहिलेल्यांचे वडील यांचं ते प्रमोशन करण्याची प्रक्रिया मुलांच्यापर्यंत मिळतं. कारण काय होतं की रात गई बात गई असं बरंच गोष्ट असते. ज्यांनी योगदान दिलं स्वातंत्र्याला तर त्यांची आठवण, त्यांची स्मृती, त्यांचं प्रमोशन, त्यांचा प्रचार आम्ही ह्या बर्थडे बॅट या माध्यमातून टूलमधून करतोय. प्रत्येक मुलाला दररोज 1 तास बिना अपघात, बिना आघात आणि बिना आवाज 3.5 किलोमीटर धावण्या एवढ्या व्यायामाचं हे टूल प्रत्येकाला देतोय. तर चांगली गोष्ट. कारण काय होतं की हे व्यावहारिक आणि व्यावसायिक करावं का, गांधीजी याबद्दल काय म्हणतात हे सांगायचं. ज्याला जे योग्य वाटते ते करावं. योग्य, अयोग्य नाही, योग्य वाटतं ते करावं. आणि लहान मुलांपर्यंत गांधी पोचवण्याचं काम करायचंच, केलंच पाहिजे. पण एक गोष्ट सांगतो, फार परिश्रम करण्याची गोष्ट गरज नाही. जोपर्यंत या देशातल्या माणसांचा नीतीवर विश्वास आहे तोपर्यंत गांधी जिवंत आहे. जोपर्यंत या देशाच्या माणसांचा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर विश्वास आहे तोपर्यंत गांधी जिवंत आहेत आणि आंबेडकरही जिवंत आहेत. मला त्यांची चिंता वाटत नाही. मला त्यांची चिंता वाटत नाही. त्यांना मारायला जे निघाले आहेत त्यांची चिंता वाटते. धन्यवाद. ठीक आहे. तुम्हाला मी अनवर राजन. अरे हा शेवटला अनवर भाई मोठे आहेत. माझा प्रश्न नाहीये, पण काही बाबतीत मला जरा असहमती दर्शवायची, तेवढ्यापुरतं मी बोलतो आहे की 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि त्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया म्हणून हिंदुत्ववाद वाढत गेला, अशी जी मांडणी केलेली ती मला थोडीशी अपुरी वाटते. म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये असत्य असं मी म्हणणार नाही, पण हिंदुत्ववाद आणि इस्लामचा मूलतत्व दोघेही आपापल्या जागी सुरुवातीपासून म्हणजे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व एकमेकांच्या मुळे ते वाढले, अशी जी मांडणी केली जाते ती मला पूर्ण पटत नाही. मग लोकमान्य टिळकांच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर त्यांनी 1885 साली आणि 1893 साली शिवजयंती आणि गणपती उत्सव साजरे केले आणि त्याच्यामध्ये त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली देखील आहे की त्याच्या आधी मोहरम हा उत्सव सार्वत्रिक होता आणि बहुतेक सगळे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे, तेव्हा आपलं काहीतरी वेगळं असलं पाहिजे. त्याच्या आधी स्वामी दयानंद सरस्वती एका बाजूला हिंदू याच्यामधल्या जातीय व्यवस्थेचं उच्चाटन करायचा त्यांचा खूप चांगला प्रयत्न होता, पण त्या बाजूला ते एक मुस्लिम विरोधी त्यांचे एक सतत वक्तव्य येत होतं. रंगीला रसूल नावाच्या पुस्तकी त्या काळामध्ये आर्य समाजी लोकांनी लिहिलं. तर या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधले एक दरी वाढवावी हा ब्रिटिशांचा प्रयत्न होता, त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. हा सगळा जर इतिहास बघितला तर मला असं वाटतं की 1906 साल हा भाग नसून त्याच्या आधीपासून याची काहीतरी बीजं होती. वलीउल्लाचं आपण जे सांगितलं तो भाग त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये असेल, पण वलीउल्लाचा प्रभाव जो जाणवतो तो खूप नंतर उशिरा जाणवतो. दारुल देवबंद वगैरे जे निर्माण झालं ते त्यांच्या प्रेरणेतून, पण त्याच्या आधी जो प्रभाव होता म्हणजे ज्याच्यामध्ये 1857चं बंड झालं, त्या जमालुद्दीन अफगाणी वगैरे त्यांनी जी मांडणी केली होती ती मांडणी अशी होती की पाश्चात्य म्हणजे ब्रिटिश आणि इतर युरोपियन देश
त्यांच्या विरोधामध्ये लढायला आपल्या सगळ्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. म्हणून हिंदू मुसलमानांनी एकत्र या सत्तेविरुद्ध लढावं आणि म्हणून त्याच्यातून 1857चा जो उठाव झाला त्यामागे साधारण प्रेरणा होती. म्हणजे त्याच्यामध्ये धार्मिक जरी भाग होता तरी त्यांचा रोख हा हिंदू विरोधी नसताना प्रामुख्याने पाश्चात्य संस्कृतीच्या विरोधात होता. तर हा भाग देखील थोडासा आहे की ज्याच्या बाबतीत मला वाटतं की आपण त्याला जर काही नाही. अनवरभाई, आपण इतके मोठे आहात की नाही मी मोठा नाही, मी आपला नाही मोठा नाही. मी नम्रपणे आपल्याला एक दोन गोष्टी सांगतो. मुसलमानांच्या मशिदीवर भोंगे लावले जातात म्हणून आता आपण जाहीर सत्यनारायण करू ही भाषा आजही बोलली जाते ना. होतात मुंबईत सत्याग्रह, सत्यनारायण, आणि प्रसाद खातात बिचारे. हिंदुत्ववाद, हिंदू धर्म असणे वेगळे, हिंदूंचं राजकारण करण्यासाठी हिंदुत्ववाद निर्माण करणे होणे ही वेगळी गोष्ट आहे. शिवाजीनं कधी हिंदुत्ववाद म्हटला नाही, हिंदवी स्वराज्य म्हटलं. लोकमान्यांनी सुद्धा हिंदुत्ववाद हा शब्दाने काही वापरला नाही. सगळ्या देशांनी एकत्र राहायला पाहिजे हीच भूमिका घेतली म्हणून लखनौ करार झाला. आणि फार पूर्वी मी मगाशी अल्तमाशापासूनचा इतिहास सांगितला. जेव्हा राजकारणाच्या आड धर्म येतो तेव्हा धर्म आणि राजकारण यांच्यात युद्ध होतं. आणि धर्म जेव्हा राजकारणाला पोषक असतो तेव्हा ते एकमेकांना गोंजारत असतं. आता सध्या ते चाललं आहे आपल्या देशामध्ये. मी तुम्हाला एक आपल्याकडे माहीत नसलेली पण प्रकाशित झालेली गोष्ट सांगतो. अडवाणींनी जेव्हा रथयात्रा काढली तेव्हा त्यात अटल बिहारी सामील झाले नाहीत. ते नागपूरला विदर्भ साहित्य संघात माझ्या अध्यक्षतेखाली व्याख्यान द्यायला आले होते. व्याख्यानानंतर जेवण मग त्यांना मी प्रश्न विचारले, मुलाखतच दिली. म्हटलं अडवाणींच्या रथयात्रेत तुम्ही का नाही? ते म्हणाले मुझे ये रथयात्रा मंजूरी नहीं. ये धार्मिक उन्मादकता है और ये रथ यात्रा वाले साधु संतों को लेके जा रहे हैं बोले. अब ये साधु जो है ना उन्हें ना धर्म समझता, ना देश समझता, ना समाज समझता, न सेवा समझती. दिन भर गंगा में नहाते, भक्तों ने लाए हुए फल खाते, फिर गांजा पी के सो जाते. अब इनको हमने साथ में ले लिया. बात ऐसी है भाई, शेर पे एक बार सवार हो सकते हैं, उसे उतरते वक्त बहुत तकलीफ होती है. ये हमारे लोगों को समझना चाहिए. बरे म्हणून अटल बिहारी त्यात शेवटपर्यंत गेले नाही. हा प्रत्येकाच्या मानसिकतेचा आणि त्याच्या विवेकाच्या निर्णयाचा भाग आहे. तेव्हाही ते तसंच होतं. 1857चं युद्ध जे आहे, या 1857च्या युद्धामध्ये मुसलमान लोक सामील झाले आणि हिंदूही सामील झाले. मुसलमान सामील यासाठी झाले की बहादूर शाह जफरची गादी गेली, म्हणजे मुसलमान राजा गेला आणि त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य आलं. मग दारुल इस्लाम गेला आणि दारुल एर्ब आला त्यांच्या भाषेत सांगायचं. आणि दारुल एर्ब आम्हाला मान्य नाही, ही मुसलमानांची भूमिका. म्हणून मुसलमान गेले. हिंदू राजे कशाला गेले? झाशीची राणी कशाला गेली? पेशवे कशाला गेले? हे तर आपापली संस्थानं वाचवायला गेले. आणि संस्थानं वाचवायला एकत्र आलो तर बरे म्हणून एकत्र आले. झाशीच्या राणीच्या मुलाला इंग्रज सरकारने मान्यता दिली असती तर ती युद्धात राहिली नसती ना. त्या मुलाला मान्यता दिली नाही म्हणून ती युद्धात आली. प्रत्येकाची कारणं फार वेगळी आहेत. त्याला एकदम असं राष्ट्रीय स्वरूप देण्याचं काही कारण नाही. त्या माणसाचा विचार ऐकून घेतला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे. अगदी जवळचं तुम्ही अनवर भाई आहात म्हणून सांगतो उदाहरण. आपले लोहिया थोर पुरुष, अरे काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये त्याने
फाळणीच्या बाजूनं मत दिलं आणि पुढे जाऊन नेहरू आणि पटेल हे फाळणीचे गुन्हेगार आहे असं पुस्तकही लिहून टाकलं. काय आनंद आहे. हा जर समाजवादी विवेकशील माणसांचा प्रकार असेल तर बाकीच्यांबद्दल काय बोलायचं. जाऊ द्या. येस मी माझ्या वतीने येस. माझं नाव भारत विठ्ठल दास आहे. मी साही दर्शन शिबिर अटेंड केली आहे आणि खूप बारकाईने सगळं बघितलंय. पण असं दिसून आलं, वेगवेगळे अभ्यासक इथं आले होते, त्यांच्याबरोबर मी त्यांचं सगळं ऐकलं मी. पण असं दिसून आलं की गांधीजींचा जो ब्रह्मचर्याचे प्रयोग आहेत त्याच्याबद्दल कुणीही काही बोललं नाही. आणि नेमकं मग ते प्रयोग त्यांना करायला कुणी लावले का, त्यांनी हुन केले का केले, आणि त्यामध्ये लोणी कोण आणि अग्नी कोण, आणि हे प्रयोग करायची का गरज आहे. मी मानसशास्त्रातून पदवी घेतली, त्यामध्ये असं म्हणतोय की ते प्रयोग करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज आहे ना, एका स्त्रीची गरज आहे. तर मग ती स्त्री. समजलो. ठीक आहे, धन्यवाद. एक मिनिट. प्रश्न साधा आहे. नाही वक्त्याने उत्तर देण्याच्या आधी मी देतो. तुझे राजकीय सामाजिक सगळे प्रश्न संपले का? नाही, मी या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि तुला ब्रह्मचारी राहायचंय का काय, म्हणजे कशासाठी विचार? नाही थांबा. गांधीजींनी वयाच्या 36व्या वर्षी ऐका, गांधीजींनी वयाच्या 36व्या वर्षी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली. तेव्हापासून ते ब्रह्मचर्य राहिले. हे तुम्ही जे प्रयोग म्हणता ना, हे प्रयोग केव्हाचे आहेत? जेव्हा ते 76 वर्षाचे होते. 76व्या वर्षी जेव्हा एखादा माणूस ब्रह्मचर्याचा प्रयोग करतो तेव्हा तो हे तपासत असतो की ब्रह्मचर्य हा केवळ शरीराचा गुण नाही, तो मनाचाही आहे. माझं शरीर मी जिंकलं, माझं मन मी जिंकलं की नाही हे बघायला तो प्रयोग होता. याच्या पलीकडे याला काही नाही. हां, यावरून बदनामी भरपूर करता येते, कोणाचीही करता येते. अरे बापाने मुलीवर बलात्कार केला म्हणून बातमी आली तर एक आमचा विद्वान म्हणला गांधीने केलं ना म्हणे ते. अरे याला काय अर्थ आहे? हे कधीतरी स्वच्छ मनानेही समजून घेतलं पाहिजे, म्हणजे मग याचं उत्तर आपल्यालाच समजतं. वयाच्या 76व्या वर्षानंतर हा प्रयोग केला. चल असे अनेक. सर एकच प्रश्न. मी यशवंतराव चव्हाणांचं कृष्णाकाठ वाचतोय, त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण युवा अवस्थेमध्ये सावरकरांना जाऊन भेटले रत्नागिरीमध्ये. तुम्ही आता सांगितलं की 1921 नंतर सावरकरांना सोडलं, 36 पर्यंत ते घर कैदेत होते आणि त्यानंतर त्यांनी काही काम केलंच नाही. ते इंग्रजांच्या साठी सैन्य जुळवाजुळव करत होते. मी माझ्या शालेय जीवनामध्ये शिकलो की त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा होता की तो त्या पद्धतीने मला जे ते दाखवले गेले. यशवंतराव चव्हाणांना कुठल्या कार्याची महती त्यांना कळाली म्हणून ते सावरकरांना रत्नागिरीमध्ये जाऊन भेटले. तर एकूणच सावरकरांचं नेमकं स्वातंत्र्य लढ्यामधलं 19 पूर्वीचं काम आणि 19 नंतरचं काम. 19 पूर्वीचं नाही, 1920 पूर्वी, 1910 पूर्वी. 1910 मध्ये ते पकडले गेले, त्यानंतर काही नाही. तुम्ही सांगता की यशवंतराव त्यांना भेटायला गेले. अरे यशवंतराव नाही, गांधी भेटायला गेले त्यांना. मी सांगतो ही गोष्ट ही सांगत नाहीत ते लोक. सावरकर जेव्हा 21 साली सुटून आले आणि रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते तेव्हा गांधीजी सावरकरांना भेटायला रत्नागिरीला गेले, कस्तुरबांना सोबत घेऊन गेले. आणि गांधींनी राजकारणावर चर्चा केल्यानंतर ते सावरकरांना म्हणाले, सावरकरजी जरा मिसेस सावरकरजी को बुलाइए. त्या सावरकर म्हणाले का? तर तेव्हा गांधी म्हणाले की देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या माणसाच्या घरात बायकोला काय भोगावं लागते ते बघायला मी कस्तुरबाला घेऊन आलो आहे, ती टांग्यात बसली आहे. गांधी इतका मोठा माणूस होता, त्याला आपली मापं लावू नका. आपली मापं नाही लावायची त्याला. नाही कसं आहे की हा मी काँग्रेसचा पुणे जिल्हा अध्यक्ष. तुम्ही काँग्रेसचा नाही की सर मला फक्त शंका की सावरकरांच्या बाबतीमध्ये जो काही असा एक वाद आहे की त्यामध्ये मला गांधी समजून घेताना मला ती शंका वाटली की म्हणून ते विचारावं वाटलं की नेमकं त्यांना काय म्हणजे
त्यांची काय भूमिका होती? एक स्वतंत्र सत्र, तिसरं सत्र सावरकरांवरच आहे. थांबा, त्याचं उत्तर मी आता दिलं आहे तुम्हाला. गांधी सावरकरांना भेटायला गेले होते, पण दुर्दैव आहे 36 पर्यंत त्यांच्यात वाद नाही झाला. पण सावरकर गांधींच्या खुनांमधले 8व्या क्रमांकाचे आरोपी झाले आणि ते निर्दोष सुटले नाहीत, संशयावरून सुटले, हे लक्षात घ्या कधीतरी. आणि थोडा वेळेची आपल्याला एक मिनिट, हा शेवटचा प्रश्न समजा. हा शेवटचा प्रश्न. ओके, मला असं विचारायचं, मी देवीदास इंगळे अन्निसचा कार्यकर्ता आहे. पुणे करारासंबंधी गांधींचा टोकाचा दुराग्रह समर्थनीय होता काय? आपलं काय मत आहे? गांधींचा दुराग्रह समजून घ्या. जाऊ नका, ऐका ना उत्तर. उभे राहा तिथे. गांधींचा दुराग्रह नव्हता. गांधींना समाजामध्ये ऐक्य टिकवायचं होतं. ते म्हणाले की लखनौ करारामध्ये आपण वेगळे मतदारसंघ मुसलमानांना दिल्याबरोबर वेगळेपणाची भावना निर्माण झाली, उद्या दलितांमध्येही तशी भावना निर्माण करणार का? तेव्हा गांधींचे एक सहकारी त्यांच्याकडे एक प्रपोजल घेऊन आले की असं करायचं की मुसलमान मतदारांनी फक्त 3 मुसलमान आपल्यातून निवडायचे आणि त्या तिघांमधून एक आला, मग बाकी सगळ्यांनी निवडायचं. तर गांधी म्हणाले, अरे हे तर तुम्ही दलितांमध्येही फूट पाडतात, हे मला मान्य नाही. गांधींना फूट मान्य नव्हती. गांधींना हा समाज एकत्र ठेवायचा होता. अरे आंबेडकर जवळ कसे आले, कसे आपल्या घटना समितीत सध्या अध्यक्ष झाले, लॉ मिनिस्टर झाले. कधीतरी याही मोठेपणाचा नाही, तुम्ही आभार प्रदर्शन करताना बोला. या कधीतरी या मोठेपणाचंही महत्त्व लक्षात घ्या. माणसं चुका करत नाही तसं नाही. तुम्ही लक्षात घ्या, माणसं चुका ऐका नाही ते भोगत आहे, भोगू द्या. काही काळ जावं लागेल. नाहीतरी 5000 वर्ष भोगलंच आहे, काही काळ आणखी. मी असं म्हणत होतो की इतकं सगळं करून सुद्धा गांधी म्हणाला की मी हिमालया एवढ्या चुका केल्या आहेत. अरे गांधी म्हणतो हिमालया एवढ्या चुका केल्या पाहिजे. आमच्या लोकांनी तेवढंच धरून ठेवलं की हिमालया एवढ्या चुका केल्या. अरे कधीतरी तर समजून घ्या, हिमालया एवढ्या चुका करायला माणूसही हिमालया एवढा लागतो ना. हे तुमच्या माझ्यासारखी माणसं हिमालया एवढ्या चुका करू शकतात का? अरे तुला विचार नाही करू शकत. जाऊ द्या, संपवा आता, पुष्कळ झालं. आभार आहे. ऑन करा. जाऊ द्या. कुमारभाई राहू द्या प्लीज. तो कृष्णा काठवाला आहे, त्याचा पुढचा भाग असा आहे की सावरकरांना आकर्षणानं यशवंतराव चव्हाण भेटायला गेले सायकलीवर. त्याच दिवशी याला भगतसिंगाला फाशी दिली होती आणि हे तिथं बसल्यानंतर सावरकर पहिल्यांदा बोलेनात आणि बाहेर आवाज चालू होता, वाचा सावरकर याला फाशी दिले भगतसिंगाला. ते म्हणजे कोणी लोकांचं लोक उदो करतात, खरे आम्ही याचे प्रेरणा देणारे असं म्हणाले आणि ते नाराज दिसले. आणि त्याच्यानंतर यशवंतरावनी त्याच कृष्णाकाठवाल्यांनी सगळं वाचलं पाहिजे. तर त्यांनी असं म्हटलं मग की हा मोठा माणूस आहे का नाही याबाबत शंका आली माझ्या मनात. आणि त्याचा पुढचा भाग, ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सावरकर जिथे राहायचे त्या सावरकर सदनाला हिंदू राष्ट्रवाले राष्ट्रपती भवन म्हणायचे. तर आमचे राष्ट्रपती मिळले हिंदू राष्ट्राचे, म्हणून आम्हाला त्यांना राष्ट्रपतीच्या ऑनर प्रमाणे हे करायचं, तर आम्हाला डिफेन्सच्या गाड्या द्या, म्हणजे ते असं डिफेन्सच्या गाडीवरनं न्यायचं असतं. तर यशवंतरावनी वर पाहिलंच नाही, फाईलमध्ये लिहित बसले ते गेले मग निघून. आणि त्याच्यानंतर त्यांनी व्ही शांतारामकडनं ते कार्डबोर्डच्या करून घेतले रणगाडे त्या काय गाड्या आणि त्याच्यावरनं परिचयाता काढली हिंदू राष्ट्राच्या राष्ट्रपतींची. एक मिनिट, हे कृष्णा काठवर का हे जे आहे ना याला जोडून उत्तर मी सांगतो. आणखी भगतसिंग
भगतसिंग हा सावरकरांचा अनुयायी नव्हता, अजिबात नव्हता. सुभाषबाबू सुद्धा सावरकरांचे अनुयायी नव्हते. सावरकरांचे हिंदुत्ववादी अनुयायी फक्त महाराष्ट्रात होते. बंगालचे युगांतरवादी होते, तिकडले गदरवादी होते. भगतसिंग कम्युनिस्ट होता, तो क्रोपोटकिनचा अनुयायी होता. क्रोपोटकिन हा लेनिनच्या मंत्रिमंडळातला मंत्री होता, त्याचा अनुयायी होता. काही संबंध नाही, काही संबंध नाही यांचा एकमेकांशी, दुरान्वयानंही नाही. भगतसिंग कधी इंग्लंडमध्ये गेला नाही. त्याच्या जन्माच्या नंतर 1-2 वर्षांनी हे पकडलेच गेले, भेटही नाही. त्यामुळं हिंसाचारी राजकारण करणारे या देशातले लोक, बंगालमधले वेगळे, ते काहीसे अध्यात्मवादी होते, कारण ते पुढे अरविंदांचे अनुयायी झाले. उत्तरेतले गदर ते डाव्या पक्ष विचारांचे होते, आपल्याकडले हिंदुत्ववादी होते. यांच्यात काही वैचारिक साम्य नाही. त्यामुळे सावरकर गुरुगुरू होते हे सगळं खोटं आहे. चल आभार. पहिल्या सत्राच्या समारोपाकडे आपण वळतोय. आभार प्रदर्शन जामवंत मनोहर करतील. पुणेकरांच्या त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मला आभाराकडे जाता येणार नाही. आणि जो प्रश्न गांधींनी आंबेडकरांना विचारला होता तोच प्रश्न मी आत्ता तुम्हाला विचारणार आहे. गांधी आंबेडकरांना असं म्हणाले की शिखांना निरंतर काळापर्यंत, चिरंतन काळापर्यंत शीख राहायचं आहे, मुसलमानांना चिरंतन काळापर्यंत, निरंतर काळापर्यंत मुसलमान राहायचं आहे. आंबेडकर का अस्पृश्यांना निरंतर काळापर्यंत अस्पृश्य राहायचं आहे का, याचं उत्तर तुम्ही मला द्या. सर, 150 देशांनी महात्मा गांधी ज्या दिवशी वारले 30 जानेवारी 1948ला, तर सोव्हिएत रशिया सोडून सगळ्या जगातल्या देशांचे झेंडे खाली होते. आम्ही नाही पाहिलं त्या दिवशी, आम्ही नव्हतो. पण आज गांधींचा काय रेलेव्हन्स आहे, तर नरेंद्र मोदी जे संघाचे प्रचारक होते त्यांना सुद्धा ते G20चे पंतप्रधान राष्ट्रपतींना घेऊन राजघाटावरती जावं लागतं, हे गांधींचं महत्त्व आहे. आणि गांधींना बघून पुढं जाता येणार नाही या देशामध्ये आणि जगामध्ये, हे डॉक्टर कुमार सप्तर्षी आम्हाला युवक क्रांती दलाचे संस्थापक आमचे गुरु नेहमी सांगतात. म्हणून त्यांच्या प्रेरणेतनं हे गांधी दर्शन शिबिर उभं राहिलं आहे. दरवेळी खूप चांगले चांगले वक्ते इथे येतात आणि या गांधी दर्शन शिबिराची उंची वाढत आहे. आज सरांनी जे मार्गदर्शन केलं आपण सर्वांनी ऐकलं शांतपणे. सर नागपूरवरनं आले या कार्यक्रमासाठी, म्हणून सरांचे आभार. सभागृहामध्ये सुद्धा अत्यंत मान्यवर लोक मंडळी बसलेली आहेत आणि शांत चित्ताने इथून पुढचाही आपण कार्यक्रम ऐकून घेणार आहात. मी माझ्या आभारामध्ये आत्ताच तुमचे आभार मानतो. दुसरं, हे गांधी दर्शन शिबिर हे लोकसहभागातनं चालू आहे, तर आम्ही 100 रुपये कंपल्सरी केले आहेत. ज्यांना जे देतात त्यांच्याकडनं घेतो, जे देत नाहीत त्यांच्या फार आग्रह करत नाही. पण हे शिबिरं अशीच जर चालू ठेवायची असतील तर याला भरघोस हातांनी मदत करा, असं मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो. थांबतो. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.